म्हणतो की बाबासाहेबांच्या ते पासंगालाही पुरणार नाहीत. कारण डॉक्टर आंबेडकर वॉज अ नॅशनल लीडर बॉर्न अनटचेबल. ही वॉज क्रुसेडर ऑफ द कास्ट सिस्टीम ॲज वेल ॲज द ह्युमन मॅनकाइंड. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपुरुष होते, पददलितांचे त्राते होते, नव्हे तर मानवतेच्या प्रतिष्ठेकरता लढणारा योद्धा होता, असं बाबासाहेबांचं वर्णन आपण करतो आज आपण वाचत आहोत. म्हणून बाबासाहेब म्हणजे अतिशय अलौकिक, अतिशय अद्भुत, अतिशय मनोवेदक, अतिशय चित्तवेदक असं बाबासाहेबांचं चरित्र खरं आहे आणि आपण ते वाचलं पाहिजे. तर बाबासाहेब म्हणजे अशा अद्भुत काय आहे, म्हणजे बाबासाहेबांमध्ये असं नेमकं काय आहे की वाय पीपल आर सो क्रेझी अबाउट डॉक्टर आंबेडकर, वाय वी शुड सेलिब्रेट हिज बर्थ ॲनिव्हर्सरी. म्हणजे आपण बाबासाहेब वाय वी शुड नीड टू अंडरस्टँड डॉक्टर आंबेडकर, म्हणजे आपण बाबासाहेबांना का समजून घ्यायचं आहे. तर मित्र, खरं तर उकिरड्यावर जन्माला येणं म्हणजे बालवयात नाही का अस्पृश्य म्हणून आयुष्याला प्रारंभ होणं नाही का, म्हणजे आणि संपूर्ण जीवनाला अस्पृश्य म्हणून सुरुवात होणं म्हणजे ऐन तारुण्यामध्ये समाजाने झिडकारण्यात येणं म्हणजे केशकर्तनालय, वसतिगृह, उपहारगृह, देवळं आणि सरकारी कार्यालयामधून बाबासाहेबांना म्हणजे पावलोपावली अपमानित करून गचांडी देऊन हाकलून देणं, असे कित्येक प्रसंग खरं तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचे चरित्र वाचा किंवा वाचत असाल, परंतु बाबासाहेब म्हणजे नातलगाच्या जेवणाचे डबे नेणं, म्हणजे जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठामध्ये पुरेशा अन्नाविना तडफडत अभ्यास करणं, म्हणजे आपलं संपूर्ण जीवन हे विद्यार्जनासाठी व्यतीत करणं, म्हणजे पाठीशी कुटुंबाचं धन नाही, राजकारणामध्ये राजकीय वारशाचा आधार नाही, तरीही बाबासाहेब कधी हातात शास्त्री घेऊन तर केवून शस्त्र घेऊन म्हणजे लढत आयुष्याच्या पायऱ्या वर चढणं, म्हणजे नाही का इथल्या विरोधांना आणि संकटांना बाबासाहेब तोंड देत येत या देशाच्या प्रथम श्रेणीमध्ये म्हणजे आपलं नाव लौकिक कमवणं हे अतिशय अनन्यसाधारण आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती आपल्याला साजरी करावी लागते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मजूरमंत्री होते, स्वतंत्र देशाचे विधिमंत्री होते आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यावेळी खरं तर ओळखले जाऊ लागले. परंतु आज बाबासाहेब आंबेडकर हे सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक नाही का, कोलंबिया युनिव्हर्सिटीनीच म्हणजे आपण ते खरं तर दिलेलं आहे. कारण ज्ञानाचं प्रतीक, वर्ल्ड साईन ऑफ इक्वॅलिटी कॅनडानी, ब्रिटिश कोलंबिया कॅनडानी खरं तर बाबासाहेबांना आंबेडकर ॲक्ट म्हणून तिथं बाबासाहेबांच्या नावाने ॲक्टच पास झालेला आहे कॅनडामध्ये. तिथं त्यांनी ते बाबासाहेबांना हे जागतिक समतेचं प्रतीक खरं तर त्यांनी मांडलेलं आहे. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने खरं तर पायोनियर ऑफ द युनिव्हर्स म्हणजे ह्या जगाचे प्रणेते असं खरं तर बाबासाहेबांची तुलना आज झालेली आहे 21व्या शतकामध्ये. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते हे आपल्याला नीट पुन्हा मी मुद्दाम सांगतोय, पुन्हा आपल्याला वाचावं लागेल, शिकावं लागेल, शिकवावं लागेल नाही का. याच्यासाठी आपल्याला वाचन, मनन, चिंतन, संशोधन आणि लेखन हे करावं लागेल. नुसतंच आपण जेवण करतो आणि घरात बसतो असं हे होणार नाही आहे. तुम्हाला वाचलं पाहिजे. जो बाबासाहेब वाचेल तो ॲटिट्यूडमध्ये येतो. ज्यांनी बाबासाहेबांची पुस्तकं लिहिली तो असं ॲटिट्यूडमध्ये उभा राहतो. ज्यांनी बाबासाहेब वाचला तो खरं प्रगल्भ होतो. जो बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचा विचार इतका ज्वालाग्राही आहे, इतका प्रचंड नाही का क्रांतिकारी आहे. त्यामुळं आपण बाबासाहेबांची जयंती ही खरी आपण साजरी केली पाहिजे. कारण मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरच आपण का वाचतो, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इंटेलिजन्सी म्हणजे बोधगम्यता म्हणजे बुद्धिमत्ता हा बाबासाहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा सर्वश्रेष्ठ म्हणजे बिंदू होता की तो बाबासाहेब हे व्हेरी इंटेलिजंट पर्सन. कारण बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्र, इतिहास, तर्कशास्त्र, विधिशास्त्र नाही का म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे अशा कित्येक विषयाचा अभ्यास खरं तर सखोल गाढा व्यासंग बाबासाहेबांनी केला. कारण बाबासाहेबांनी कोणाचा विचार उसना घेतलाय असं झालं नाही. कुणाच्या विचाराचं अंधानुकरण बाबासाहेबांनी केलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी कुठल्याही विचारच
कोणाच्या दुसऱ्याच्या विचार चौकटीला बाबासाहेब शरण गेलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र एक विचार करण्याची पद्धत होती. त्यांचा समाज होता, त्यांचे समाजाचे प्रश्न, त्यांच्या सोडवण्याची पद्धत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वॉज हॅव्हिंग हिज ओन स्टाईल ऑफ हँडलिंग द टास्क ऑफ हिज कम्युनिटी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा एक वैचारिक वारसा खरं तर आपण बाबासाहेबांचा आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नुसतेच म्हणजे नाही का अंगात आल्यासारखं जयंतीमध्ये नाचायचं आणि डी जेमध्ये नाही का मोठमोठे आवाज करायचे. आणि बाबासाहेब आंबेडकर हा भावनेचा प्रश्न नाहीच आहे. म्हणजे अंगात आणून घेण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न नाहीच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक वारशाचं खूप मोठं शिखर आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर काय करायचे, परिस्थिती आणि विचार यातलं द्वंद्व खरं तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं. म्हणजे आपण वारसा खरं तर बाबासाहेबांचा आपण चालवला पाहिजे. म्हणजे कसला वारसा, म्हणजे वारसा म्हणजे काय, म्हणजे आपण खरं तर आपले वडील वारले की आपण त्यांचे वारसदार होतो. म्हणजे वारसा म्हणजे जमिनीत गाडून ठेवलेलं धन नव्हे. वारसा म्हणजे एका रांजणात ठेवलेलं सोनं चांदी नव्हे. म्हणजे वारसा म्हणजे वैचारिक वारसा. म्हणजे विचाराच्या माध्यमातून मग तो वारसा कसा समजायचा. म्हणजे विचार हा एक विचार व्यूह असतो. म्हणजे कुठलीही परिस्थिती जर बदलायची असेल तर विचाराची आवश्यकता असते. विचार हा एक विचार व्यूह असतो. म्हणजे विचार मांडणं, त्याची चिकित्सा करणं, त्याची फेर मांडणी करणं, म्हणजे आणि त्याची फेर मांडणी करून तो विचार अंमलात आणणं, खरं तर ही विचार प्रक्रिया खरी चालू असते. आणि जोपर्यंत ही विचार प्रक्रिया थांबते तेव्हा वैचारिक वारशाचा चळवळ ती बंद झालेली असते. तेव्हा मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारशाचा प्रवास खरा आता 21व्या शतकामध्ये सुरू झालेला आहे असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे आत्ता बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या पातळीवर खरं तर घेतलं जात आहे. त्यामुळं आपण बाबासाहेब नीटपणे वाचलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात त्या म्हणजे रानडे आणि गांधी जिन्ना या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की इतिहास कोण घडवतो. म्हणजे बाबासाहेब प्रश्न विचारतात त्या रानडे गांधी जिन्ना या पुस्तकामध्ये, म्हणजे इतिहास कोण घडवतो. म्हणजे भौगोलिक परिस्थिती इतिहास घडवते का, आर्थिक परिस्थिती इतिहास घडवते का. म्हणजे बाबासाहेब म्हणतात म्हणजे आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती ही गारगोटीसारखी जमिनीवर पडून असते. जोपर्यंत कोणीतरी येऊन गारगोटी घासत नाही तोपर्यंत ठिणगी पडत नाही. यासाठी त्या माणसाला हात जागे करावा लागतात, त्या माणसाला जागृत करावं लागतं, त्या माणसाला इग्नेट करावं लागतं, त्या माणसाला प्रज्वलित करावं लागतं. यासाठी आपल्याला मग कोणता माणूस इतिहास घडवतो. म्हणजे बाबासाहेब त्याच इथे पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबासाहेब म्हणतात मग कोणता माणूस इतिहास घडवतो. म्हणजे पराक्रमी माणूस इतिहास घडवतो का, प्रामाणिक माणूस इतिहास घडवतो का. म्हणजे केवळ प्रामाणिकपणाच्या जोरावर इतिहास घडवता येत नाही किंवा प्रामाणिक पराक्रमाच्या जोरावर. म्हणजे आपण इतिहास वाचतो की अमका राजा इतकी माणसं मारली, इतकी युद्ध जिंकली, परंतु पराक्रमाच्या जोरावर इतिहास घडवता येतो का. आंबेडकर बाबासाहेब म्हणतात की इतिहास घडवण्याची ताकद ही माणसाच्या बाहुबलाने येत नाही, ती माणसाच्या विचाराच्या सामर्थ्यावर येत असते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण चिंतनाची मांडणी विचार हा मध्यवर्ती केंद्रबिंदू मानूनच संपूर्ण चिंतनाची मांडणी खरं तर केलेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं कास्ट इन इंडिया घ्या, नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस घ्या, म्हणजे महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट घ्या, स्टेट्स अँड मायनॉरिटीज घ्या, किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान घ्या, नाही का, बुद्ध अँड इज धम्मा घ्या, इव्हन तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन जरी घेतलं तर बाबासाहेबांचे हे प्रचंड ग्रंथ म्हणजे सामाजिक क्रांतीची खरं आंदोलनं होती. म्हणजे खरं तर आपल्याला हे आपण बाबासाहेबांची खरं ही या अर्थानं आपण बाबासाहेबांना नीटपणे समजून घेतलं पाहिजे. परंतु काय झालेलं आहे देशामध्ये, ज्यांना बुद्धिप्रामाण्यवाद नको, ज्यांना लोकशाही नको, ज्यांना लोकशाही समाजवाद नको, ज्यांना राज्यघटना नको, ज्यांना समानता नको, ज्यांना नाही का वैचारिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा सार्वत्रिक होऊ नये असं वाटतं, किंवा ज्ञानाच्या किल्ल्यात ज्ञानाच्या मक्तेदारा आपल्याकडेच राहावं, आपल्याकडेच हव्यात अशा सरंजामशाही सूत्रात वावरणाऱ्या धर्मांध शक्ती खरं तर जनतेमध्ये वैरभाव निर्माण करीत आहे.
यासाठी आपलं म्हणजे नाही का, म्हणजे गेल्या तुम्ही 30 वर्षापूर्वी वर्शिपिंग फॉल्स गॉड सारख्या साहित्य कृतींनी बाबासाहेबांना, डॉक्टर आंबेडकर हे ब्रिटिश दार्जिने होते, बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार नव्हते, डॉक्टर आंबेडकर हे मुस्लिम दार्जिने होते नव्हे, तर बाबासाहेबांचं या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अजिबात योगदान नाही असा विस्परिंग कॅम्पेन म्हणजे घातक प्रचार. अरे आम्ही ज्यांना आमचा श्वास समजतो तो समग्र आंबेडकर हळूवार नजरेआड करण्याचा एक छुपा कट यशस्वी करण्यासाठी काही शक्ती आपण इथं खरं तर कार्यरत आहे. त्यामुळं मित्रो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन हे अतिशय आपल्याला वाचवणारं आहे असं अचानक म्हणजे आश्वासक तत्त्वज्ञान आहे. त्यामुळं आपल्याला खरं तर नीटपणे आपण बाबासाहेब नीटपणे समजून घेतले पाहिजे. कारण मित्रो, बाबासाहेब आंबेडकरांचा 1, 2, 3 मुद्द्यावर मी स्पर्श करतो. बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 16 आणि 20 ते 23 या कालखंडामध्ये अतिशय प्रगत राष्ट्रामध्ये शिक्षणाच्या निमित्तानं खरं तर बाबासाहेब परदेशामध्ये होते. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जे जागतिक कीर्तीचे विचारवंत होते त्या विचारवंतांशी खरं तर बाबासाहेब संपर्क साधून होते. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सिडनी वेब, बीटीएस वेब, की या सिडनी वेबनी 31 पुस्तकं लिहिली. त्या सिडनी वेबची बाबासाहेब त्या काळी म्हणजे प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा करू शकत असे. म्हणजे प्राध्यापक ॲडविन आर सेलिगमन म्हणजे हा पब्लिक फायनान्स हा विषय खरं तर बाबासाहेबांना शिकवायचे नव्हे, तर 1902ला द इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री म्हणून एक पुस्तक खरं तर सेलिगमनचं खूप त्यावेळी मार्क्सवादी चर्चेला खूप म्हणजे उदाहरण आलं होतं. त्यावेळेस त्या सेलिगमनशी बाबासाहेब आर्थिक प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा खरं तर करू शकत असे. म्हणजे 1916ला म्हणजे बाबासाहेबांच्या वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर ए गोल्डनविजर हा समाजशास्त्रज्ञ आणि हा अँथ्रोपॉलॉजिस्ट देखील होता. या म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम, ओरिजिन अँड स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट असा PhDचा प्रबंध सादर करून बाबासाहेबांनी डॉक्टर केतकरांसारख्या अभ्यासकांना बाबासाहेबांनी चकित करून सोडलं होतं. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की प्राध्यापक हेरॉल्ड लॉस्की की प्राध्यापक हेरॉल्ड लॉस्कीचं म्हणजे जे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल की त्या लॉस्कीनी म्हणजे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट इन इंग्लंड आणि ग्रामर ऑफ पॉलिटिक्स ही 2 पुस्तकं वाचल्याशिवाय जगातला कुठलाही तत्ववेत्ता पुढे जाऊ शकत नाही. अशा लॉस्कींशी खरं तर बाबासाहेब संपर्क साधून होते. नव्हे तर बाबासाहेबांनी एका वर्कशॉपमध्ये पेपर वाचला होता, द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इन इंडिया. हा त्या वर्कशॉपमध्ये बाबासाहेबांनी गदारोळ उडून दिला होता. त्यावेळेस बाबासाहेबांना प्राध्यापक लॉस्कीनी हायडन रिव्होल्युशनरी म्हणजे छुपे क्रांतिकारी म्हणून संबोधल्याच्या नोंदी खरं तर आपल्याला खरं तर पाहावयास मिळतात. म्हणजे हे खरं महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळी बर्ट्रांड रसेलनी म्हणजे 1918ला म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी बर्ट्रांड रसेलनी द प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन असं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाने संबंध जगामध्ये खूप चर्चा विश्वामध्ये खूप मोठी खळबळ माजली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी इंडियन इकॉनॉमिक सोसायटी जर्नलमध्ये मिस्टर रसेल अँड सोशल रिकन्स्ट्रक्शन असं ग्रंथपरीक्षण लिहून संबंध रसेलच्या जगातल्या चाहत्यांना त्यांनी चकित करून सोडलं होतं. तर मित्रो, या अर्थानं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 21 ग्रंथ, 175 लेख, 200 मुलाखती, 351 भाषणं, 600 पत्रके, खलिते, पत्राचार असा बाबासाहेबांचा एकूण म्हणजे 23 खंडामध्ये हे वाङ्मय हे आत्तापर्यंत प्रकाशित झालेलं आहे. अजून 15 खंड होतील याचे बाबासाहेबांचं अनपब्लिश्ड मटेरियल, त्याचं कंपायलिंग, एडिटिंग, प्रिंटिंग, डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं प्रूफ रिडिंग हे चालू आहे. नव्हे तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती त्याची आत्ताच काहीतरी एक पुनर्रचना झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री मला वाटतं त्या समितीचे चेअरमन असतात आणि त्या समितीच्या वतीनं खरं बाबासाहेबांचं जे अनपब्लिश्ड मटेरियल आहे ते मटेरियल प्रकाशित करण्याची खूप मोठी मोहीम खरं तर हाती घेतलेली आहे. या अर्थानं आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण काय झालेलं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं, 1, 2 ते 3च मुद्द्याला मी स्पर्श करतो आत्ता यानंतर. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं तर मित्रो, हिंदू धर्मामध्ये म्हणजे दगडाला देव समजणाऱ्या हिंदू धर्मात म्हणजे नाहीसं झालेलं माणसाचं माणूसपण मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी समतेच्या संघर्षाची देणगी आपल्याला दिली. म्हणजे हजारो वर्ष आपण दारिद्र्याच्या गर्तेत
कुजत सडत पडलं होतो, म्हणजे नाही का गाव कुसाबाहेर होतो, ज्यांना आपल्याला शिवता येत नव्हतं, म्हणजे इतक्या लांब म्हणजे गाव कुसाबाहेर राहिलेला माणूस आज म्हणजे त्याचा नाही का आपण त्या बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांनी खरं तर जनजागृतीचा संदेश आपण बाबासाहेबांनी दिला. नव्हे तर बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांची पखरण खरं तर बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये केलेली आहे. तुम्ही 1936च्या ॲनिलेशन ऑफ कास्टपासून ते 1956च्या बुद्धायनी दमापर्यंतचा जर ग्रंथप्रवास तर गेला, बाबासाहेब प्रत्येक पानावर समानता, स्वातंत्र्य, म्हणजे नाही का सहानुभूती आणि करुणा या मानवी मूल्यांची पखरण करताना बाबासाहेब खरं आपल्याला दिसत आहे. बाबासाहेबांनी केव्हा भाकरीसाठी संघर्ष केलेला नाही मित्र. बाबासाहेबांनी ज्यांनी या देशामध्ये जातीचं, धर्माचं थोतांड निर्माण केलं, त्या समाजव्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी बंड पुकारलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी इथला धर्मग्रंथ, इथली पुरोहितशाही नाही का, इथला आत्मा, इथला मोक्ष, इथला परलोक, कर्मकांड, इथल्या म्हणजे वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या संकल्पनाच्या मुळावरच बाबासाहेबांनी घाव घातलेले आहे. म्हणजे तुम्ही इथल्या नाडलेल्या, इथल्या पिडलेल्या, इथल्याला टाकून दिलेल्या नाही का, बहिष्कृत झालेल्या उपेक्षितांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना बाबासाहेबांनी सामाजिक समानता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मानव मुक्तीचे लढे खरं तर बाबासाहेबांनी लढलेले आहेत. या अर्थानं आपल्याला बाबासाहेबांना नीटपणे खरं तर समजून घ्यावं लागेल. कारण मित्रो, तुम्ही बाबासाहेबांचा मनुस्मृती दहन घ्या. 1929ला पुणे येथील पर्वतीचा सत्याग्रह घ्या. 1930ला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह घ्या, की तो सत्याग्रह 5 वर्ष 7 महिने 11 दिवस चालू होता आणि प्रत्यक्ष 2 मार्च 1935ला आपल्याला तो काळाराम मंदिराचा प्रवेश मिळाला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1930, 31 आणि 32ला जे गोलमेज परिषदेमध्ये गेले होते, म्हणजे सायमन कमिशनला जे खलिते सादर केले, ती खलिते घ्या. 1932ला पुणे कराराची बाबासाहेबांची भूमिका घ्या. 1935ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची भूमिका घ्या, किंवा बाबासाहेब आंबेडकर 1942ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या स्थापनेची भूमिका. बाबासाहेब इथल्या माणसाला समानता मिळावी, समानता, स्वातंत्र्य मिळावं, त्यांना हक्क मिळावेत, अधिकार मिळावेत म्हणून खरं तर रक्ताचा एक बिंदूही न सांडता अतिशय लोकशाही मार्गानं, अतिशय सिस्टमॅटिक, अतिशय रचनात्मक पद्धतीनं बाबासाहेबांनी इथल्या माणसाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. यामुळं आपण बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे. आता काय झालेलं आहे, मुळात आपण बाबासाहेबांना नीटपणे समजून घेणं, कारण बाबासाहेब आपल्याला आज आंबेडकरवादी होणं सोपं आहे, परंतु आंबेडकरवादी जगणं हे अतिशय कठीण आहे. मी सांगितलं तुम्हाला, आंबेडकरवाद हा इतका म्हणजे आंबेडकरांच्या नंतरचा इतका ज्वालाग्रही आहे की तो आपल्याला अतिशय हळूवारपणे हाताळला पाहिजे. कारण आंबेडकरांच्या नावाने काही होऊ शकतं, देशामध्ये प्रचंड क्रांत्या होऊ शकतात. म्हणजे कारण इथे अमेरिकन राज्यक्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती झाली, रशियन राज्यक्रांती झाली, परंतु बाबासाहेब आंबेडकर